आणि यानंतर बातमी सोलापूरमधून आहे। सोलापुरातील सीना नदीमध्ये पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। सीना कोळेगाव धरणातून खासापुरी चांदणी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। भूम परंडा अहिल्यानगरमध्ये पाऊस वाढला आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू झाला असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे आणि पाऊस सुद्धा हजेरी लावतोय, काय अपडेट? सेजल, आपण पाहिलं की खरं तर सोलापूर जिल्ह्याला 2 दिवसांचा रेड अलर्ट तो दिलेला आहे आणि त्याच्यामुळेच सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय हीच ती सीना नदी आहे। खरं तर ती गेल्या 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात या नदीला पूर जो आहे तो आलेला होता, मात्र काल कुठेतरी हे पाणी ओसरलेलं पाहायला मिळालेलं आहे। मात्र असं असताना आता पुन्हा एकदा सीना कोळेगाव धरण असेल, खासापुरी आणि चांदणी या तीनही मध्यम प्रकल्पातून जे आहे ते पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। जवळपास 75,812 क्युसेक्स इतक्या वेगाने पुन्हा एकदा या सीना नदीमध्ये पाणी जे आहे ते सोडण्यात येते आणि त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना या नदी क्षेत्रामध्ये थांबू नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। कारण पुन्हा एकदा सीना नदीला पूर येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवलेली आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्यासह अहिल्यानगर असेल, त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याला जो आहे तो येलो अलर्ट जो आहे तो जाहीर केलेला आहे। सोलापूरमध्ये रेड अलर्ट असला तरी धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा येलो अलर्ट आहे आणि रात्रीपासूनच त्या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि त्याचाच फटका आता या सीना नदीच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांना बसतोय। खरं तर करमाळ्यामध्ये काही भागांमधले पूल जे आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज सकाळपासूनच अनेक पूल पाण्याखाली जाताना पाहायला मिळतात। कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पुन्हा एकदा पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय आता मोहोळ तालुक्यातल्या या सीना नदीतली लांबोटी गावाजवळची परिस्थिती। या ठिकाणी देखील एक जुना पूल आहे तो देखील पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे, त्याच्यावरून पाणी आता वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या सीना नदीला आलेल्या पुरामुळे करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या 5 तालुक्यांना मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे आणि पुन्हा एकदा आता पूरस्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते अशा पद्धतीचा इशारा प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या नदीपात्रात किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना जे आहे ते पुन्हा एकदा स्थलांतरित करण्याचा सल्ला दिलेला आहे। प्रशासनाकडून देखील या नागरिकांना स्थलांतरित करण्यात येते, कारण या 2 दिवसांमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होऊ शकते। खरं तर या सीना नदीला आलेल्या पुरामुळे हजारो अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय सोलापूरमधील सीना नदीतून पाण्याचा विसर्ग आता सुरू झालाय।